नमो विष्णु। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्व वैष्णवींना माझा प्रणाम। आज आहे अध्याय 9 श्लोक क्रमांक 29। आतापर्यंत आपण पाहिलं की भगवंत श्रीकृष्ण आपल्याला वाटायचं की कोणातरी बाजूनी बोलत आहेत, कोणातरी बाजू घेत आहेत, म्हणजे विशेषतः त्यांच्या भक्तांची बाजू घेतात का असं आपल्याला वाटतं की एखाद्याबद्दल जास्त त्यांना विशेष प्रेम आहे का, असं थोडंसं. तर आता हेच भगवंत त्यासाठी उत्तर देत आहेत आता की श्लोक वाचूयात। 29वा श्लोक, अध्याय 9 29वा श्लोक। सम्मोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्। मी अर्थ आहे, मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही। म्हणजे कोणी मला जास्त प्रिय पण नाही आणि मी कोणाचा द्वेष पण करीत नाही। सर्वजण मला सारखेच आहेत, सगळे सारखेच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे। आपण आता प्रभुपदांनी त्याच्यावरती तात्पर्य काय सांगितलेले ते पाहूयात। जर श्रीकृष्णांना सर्वजण सारखेच असतील, प्रभुपाद किंवा ह्या श्लोकामध्ये म्हणले जर सर्वजण सारखेच असतील, त्यांना कोणी विशेष प्रिय नसेल किंवा ते कोणाचा द्वेष करत नसतील किंवा त्यांची दिव्य सेवा करण्यात जर कोणी निमग्न असेल, तर असे भक्त त्यांना विशेष प्रिय का असतात आपण जाणून घ्यायचं। विशेष म्हणजे आपल्याला की काय ते म्हणतात, भगवंत म्हणतात मी सर्वांना सारखंच पाहतो, असं कोणाला विशेष नाही। मग आपल्याला तरी वाटतं की हे भक्त प्रल्हाद विशेष प्रिय आहेत, कोणीतरी आपल्याला असं नेहमी वाटत असतं की ध्रुव बाळ त्यांना विशेष प्रिय आहे, असे विशेष का आहेत त्यांच्यासाठी, शबरी माता त्यांच्यासाठी प्रिय आहे असं का, असं आपल्याला वाटतं, आपल्याला मनात प्रश्न असतो। पण या भौतिक जगात कसं आहे की मनुष्य किती पण, इथं प्रभुपादांनी तात्पर्य सांगितलं की कितीही उदार प्रवृत्तीचा असला तरी त्याला आपली मुले बाळे विशेष प्रिय असतात। आपल्या सर्वांनाच आपली मुले बाळे विशेष प्रिय असतात। भगवंत म्हणतात की प्रत्येक जीव, मग तो कोणत्याही रूपातला असो, तो माझा पुत्र आहे। म्हणजे कोणत्याही रूपातील, म्हणजे प्राणी, पक्षी किंवा मनुष्य, कोणतीही योनी, जे भगवंतांनी 84 लक्ष योनी सांगितल्या त्यातला, मग ते त्यांचा पुत्र आहे असं ते सांगतात। म्हणून ते प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तूंचा विपुल प्रमाणात पुरवठा करतात, कोणाला कमी पडून देत नाही। भगवंत हे मेघा समान आहेत, म्हणजे ढगासारखे, भगवंत ढगासारखे की ढग हे सर्वत्र पाऊस पाडतो, मग ते का ढग काय पाहत नाही इथं खडक आहे का, इथं जमीन आहे का, इथं आणखी पाणी आहे। पाऊस पाडताना तो पाण्यातही पाऊस पाडतो, खडकावरही पाऊस पाडतो किंवा जमिनीवरही पाऊस पाडतो। असं नाही म्हणत हा माझा द्वेष करतो माणूस म्हणून मी त्याच्या तिथं पाऊस नाही पाडणार असं नाही, किंवा शेजारीच माझा भक्त आहे मी त्याच्या तिथे पाऊस पाडणार असं होत नाही। ढग हे सगळीकडे पाऊस पडतात, जिथे जिथे ढग येतील तिथे तिथे पाऊस पडला जातो। तसंच आहे की हे आपण आहे ना, आपण हा खरं तर भक्तीसाठी आपण कटोरा घेऊनच आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपलं बीज पेरत असतो।
आणि ते कसं असतं की आपण पाहिलंय ह्या जमिनीमध्ये किंवा ह्या सृष्टीमध्ये तशी गोड फळं असतात आंब्यासारखी, तशीच आणखी कडू पण कारल्यासारखी फळं असतात, वेगवेगळ्या आपल्याला चवीची आंबट असतात, चिंचेसारखी आंबट असतात, आवळा असतो. जशी वेगवेगळ्या चवीची फळं असतात तसं वेगवेगळ्या फळं भाज्या वेगवेगळ्या चवी वेगवेगळ्या काय झालंय म्हणजे वेगवेगळेपणा किंवा भिन्नत्व का झालंय, तर ज्याने जसं स्वीकारलं ते त्याला प्राप्त झाले. म्हणून तो भगवंत म्हणतात की ये यथा माम प्रपद्यन्ते, जसं आपण जसं भगवंतांना स्वीकारू ते सगळीकडे सारखेच आहेत. भगवंत हे सगळीकडे सारखेच असणार आहेत. ते तुमच्याकडे थोडे जास्त आहेत, माझ्याकडे थोडे कमी आहेत असं नाहीये. ते सगळीकडे सारखे आहे, पण आपण ते कशा प्रकारे घेतो ते आपल्यावर अवलंबून असतं. म्हणून आपल्याला त्यांचं कळतं की भगवंत कशा रीतीने आपल्याला रेसिप्रोकेट करतात, म्हणजे त्यांचं आदान प्रदान आपल्याशी कसं असतं ते आपल्या आदान प्रदान करण्यावरती प्रामुख्याने अवलंबून असतं. तुम्ही जर त्यांचा भगवंतांचा द्वेष केला तर भगवंत काय तुम्हाला जवळ करणार आहेत का? पण त्यांचं जर त्यांच्यावर जर प्रेम केलं, त्यांचं नामस्मरण करत राहिलं, त्यांचं गुणगान करत राहिलो, त्यांच्या सतत संपर्कात आलो तर निश्चितपणे ते आपल्याला प्रिय आपण त्यांचे प्रिय हो. म्हणून तर त्यांनी खाली म्हटलेलं आहे की भक्तिभावाने जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे आणि माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. म्हणजे ते आदान प्रदान करतात. एकटं नाही की आपणच फक्त भगवंतांना देतोय, प्रेम करतोय आणि भगवंत करत नाही असं नाही. भगवंत नेहमी आदान प्रदान करत असतात. भगवंत आणि भक्त हे दोघं पण कसं आहे की ते कधीच भगवंत कुठल्याही भक्ताचा द्वेष करत नाही. ते दोघांची चेतना असते ना ती त्यांचं त्यांचं हे जे अलौकिक आदान प्रदान असतं ते त्यांनी थोडक्यामध्ये प्रभुपादांनी कसं सांगितलेलं आहे की हे आदान प्रदान कसं असतं, तर हिरा जेव्हा सोन्याच्या अंगठीत बसवला जातो तेव्हा तो अतिशय सुंदर दिसतो. त्यामुळे सोन्याचे सौंदर्य वाढते आणि त्याचबरोबर हिऱ्याचे सौंदर्य वाढते. आपण नुसती सोन्याची अंगठी बघितली आणि नुसता हिरा वेगळा वेगळा बघितला तर ते एवढं सुंदर दिसणार नाही, पण तेच तो हिरा अंगठीमध्ये बसवला तर ते किती सुंदर दिसतील. तसं इथं सांगितलंय भगवंत आणि जीव हे दोघेही नित्य प्रकाशमान असतात आणि जेव्हा जीव भगवत सेवा करण्यास प्रवृत्त होतो तेव्हा त्या जीवाला सोन्याची शोभा येते. तेव्हा जीवाला सोन्याची शोभा येते आणि भगवंत हे हिऱ्याप्रमाणे आहेत. म्हणून हा मणी कांचन योग अत्यंत सुंदर दिसतो. किती सुंदर उदाहरण दिले, मणी कांचन योग अत्यंत सुंदर येतो. म्हणजे जीवांना त्याच्या विशुद्ध अवस्थेमध्ये भक्त म्हटलेले आहे आणि भगवंत हे त्यांच्या भक्तांचेही भक्त बनतात. भगवंत असं नाही की मी इथे मालक आहे आणि तू माझा सेवक आहे, ही प्रवृत्ती भगवंताची नसते. तर भगवंत हे त्यांच्या भक्ताचे दास दासानुदास आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा भगवंत आणि कितीतरी उदाहरण आपण अशी पाहतो की भगवंत हे त्यांच्या भक्तांची सेवा करतात. आपल्याला कितीतरी आहे. तुकाराम महाराजांसाठी भगवंत निहायला आले, त्यांची सेवा बघून त्यांना पुष्पक विमानातून कोणत्या तरी विमानातून त्यांना नेलं असं म्हटलं, सदेह त्यांना गती प्राप्त झाली असं म्हटलं जातं. गोरा कुंभाराला त्यांची ती मडकी तयार करायला भगवंत येऊन त्यांना करू लागायचे किंवा त्यांचं ते बाळ त्यांच्या पायाखाली तुडवलं गेलं अशी आख्यायिका आहे. मला माहिती नाही पण आख्यायिका आहे की ते करत असताना त्याला जीवदान दिलं. तसंच नामदेव महाराजांना सुद्धा भगवंतांनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही इथं प्रचार कार्य करत नका जाऊ, तसं उत्तरेत प्रचार जा. मग ते बंगालमध्ये गेले, तिकडे त्यांनी उत्तरेमध्ये अनेक ठिकाणी गेले, पण त्यांचा मुख्यतः प्रकार त्यांनी ह्याच्यामध्ये पंजाबमध्ये, बंगाल नाही सॉरी पंजाबमध्ये जास्त केला. त्याच्यामुळे हे कसं केलं जातं, भगवंतांच्याकडून प्रवृत्त केलं जातं. आपले प्रभुपादांना किती वर्ष भगवंतांचा प्रचार करा म्हणून त्यांच्या महाराजांनी सांगितलं, ते त्यांच्या कोणाच्या तरी तोंडून त्यांनी नाम प्रचारासाठी उद्युक्त केलं आणि त्यातून मग प्रभुपादांनी कृष्ण भावनामृत संघाची स्थापना करून त्यांनी भगवद्गीता, भागवत आणि भगवन नामाचा प्रचार केला. त्याच्याचप्रमाणे त्यातून वृंदावनाचं महत्व सांगितलं की जिथं भगवंतांचा जन्म झाला, जिथं त्यांचं सगळं बालपण गेलं, जिथं त्यांनी तसं तर भगवंताचीच ही सृष्टी आहे, पण आपल्या दृष्टीनं कृष्णाचा जन्म वगैरे हे सगळं वृंदावनाचं त्यांनी
महात्म्य सगळ्या लोकांच्या पर्यंत आणलं. आपल्याला कितीतरी उदाहरणं माहितीये. प्रल्हाद महाराजांचं माहितीये की प्रल्हाद महाराजांसाठी भगवंत खांबातून आले. म्हणजे एखाद्या भक्ताचा इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांचं ती भक्ती जी त्यांनी एवढी केलेली असते भक्ती की त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत कोणत्याही लेवल पर्यंत जाऊन त्याची इच्छा पूर्ण करतात. म्हणजे ते भक्ताचाही भक्त बनतात असं म्हटलेलं आहे. म्हणून तर भगवंत जे म्हणतात की मी कोण आहे, मी असं भगवंत म्हणतात की मी कसा आहे असं विचारलं की बाबा मी कसा आहे असं विचारलं तर ते म्हणतात की मी सर्व प्राणी मात्रांच्या मध्ये व्याप्त आहे. आपल्याला भगवंत म्हणजे आपण एका ठिकाणी पाहतो की बाबा ह्या मूर्तीमध्ये भगवंत आहे, तसं नाही. तर ते म्हणतात की मी सर्व प्राणी मात्र सर्वांच्या ठिकाणी, तुमच्या आमच्या सर्वांच्या ठिकाणी आहे. म्हणजे आणि ते म्हणतात की जे मला जाणतात व अहंकाराचा नाश करून, म्हणजे स्वतःच्या आपण जे व्यक्ती आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या अहंकाराचा नाश करून काया वाचा मनाने कर्मे करून, म्हणजे शरीराने वाचेने आणि मनाने भगवंताच्या प्रती कर्म करून त्याद्वारे भजन करतो. अशा लोकांना ते काय करतात, ते देहाने जरी वागत असले तरी ते देहात नसतात. म्हणजे आपण तुकाराम महाराजांचं नेहमी म्हणतो की ते देहातीत असायचे. म्हणजे असं त्यांना देहाचं भानच नसायचं. सर्वच संत त्यांना असं देहाचं भानच नसायचं. ते नामस्मरणात एवढे गुंग असायचे की त्यांना हे देहाचं भान नसायचं. म्हणजे ते देहात असून सुद्धा देहात नसायचे. त्यांचे चित्त माझ्या ठायी असते असं भगवंत म्हणतात. कायम त्यांचे चित्त कोणाच्या ठायी असते? माझ्या ठायी असते. आणि मीही संपूर्ण त्यांच्या हृदयात असतो. म्हणजे भक्त आणि भगवंत हे वेगळे नसून एकच होऊन जातात त्यावेळी. म्हणजे थोडक्यामध्ये असं आहे की संपूर्ण वडाचं झाड आपण पाहताना पाहतो की केवढं मोठं वडाचं झाड आहे. पण त्या वडाचं झाड हे कशापासून निर्माण होतं? तर कुठल्या तरी बीजापासून निर्माण होतं, म्हणजे वडाच्या बीजापासून. मग त्या बीजामध्ये सुद्धा वडाचं झाड असतं किंवा त्या झाडामध्ये सुद्धा बीज असतं. म्हणजे कसं ते दोन्ही एकमेकांच्या मध्ये असतं, तसं भगवंताचं आहे. भगवंत हे भक्ताच्या हृदयात पण असतात आणि भक्त हे भगवंतांच्या हृदयातही असतात. म्हणजे त्यांचं द्वैत आपण जे म्हणतो ते आपलं नाही. आपण थोडे भगवंताचे अंशच असतो, पण आपल्याला ते कळत नाही. त्यांच्यामध्ये आपण जे भेद पाहतो तसं भेद नसतो. त्याच्यामुळे ते भक्तात आणि माझ्यात भेद नसतो म्हणतात भगवंत. आपण जर त्याची काया वाचा मनाने जर त्यांची श्रद्धा केली आणि ते त्या एकरूप झालो तर ते त्यांच्यामध्ये भेद राहत नाही. म्हणजे असं आपलं आणि कसं ते उदासीन म्हणजे कसं की जसं दागिने घातलेला आपण उसने दागिने कोणाकडून मागून आणले. समजा मला आता जायचंय कुठल्या तरी कार्यक्रमात आणि माझ्याकडे दागिने नाहीत आणि मी उसने आणले दागिने मागून आणि मी मिरवलं, ते दागिने घालून मिरवलं. तर ते काढून देताना इतका वेळ मी खूप सुंदर दिसत होते, छान दिसत होते. ते देताना मी कसं उदासीन होऊन जाईल की आता माझ्यावरचं जे सौंदर्याचं प्रतीक होतं ते मी दिलं दुसऱ्यांना. तसं हे असलं उदासीनत्व आपल्याकडे पाहिजे की आपण ह्या देहामध्ये आलोय, हे भगवंताचा अंश म्हणून आपण ह्या देहामध्ये आलोय. तर ते हा देह जरी सोडताना आपण तितकं उदासीन असलं पाहिजे की ह्याच्यावर आसक्त राहता कामा नये. म्हणजे आपलं दागिन्यांचं कसं देताना जसं आपण उदासीन होतो तसं नाही, ह्याच्यावरती आसक्त राहता कामा नये. आपल्या ह्या देहावर आसक्त राहता कामा नये. नेहमी आपण काय केलं पाहिजे, ते अशा प्रकारे की भगवंताचंच हे आहे आणि त्यांच्याकडेच आपण जाणार आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आसक्त राहायला पाहिजे. आणि हे कसं आपल्या आयुष्याच्या आपण जोपर्यंत आहे, आपल्या आयुष्यात आपण ह्या देहामध्ये आहे, तोपर्यंत आपण ह्या देहामध्ये राहतो. आणि आपलं आयुष्य संपलं की आपण हा देह वासांसी जीर्णानी यथा विहाय म्हणले ना, म्हणजे हा देह सोडून परत कुठेतरी जातो किंवा दुसरा देह धारण करत असतो. तर नेहमी हे देहांतर होत असतं. त्याच्यावरती आसक्त राहिलं तर आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्याला हे जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला पुन्हा पुन्हा यावं लागतं. त्यासाठी ह्या देहावरती आसक्त न राहता आपण काय केलं पाहिजे, मनाने ह्या भगवंतांना स्वाधीन झालं पाहिजे. आपल्यामध्ये तसा भेद राहिला नाही पाहिजे. त्याच्यासाठी प्रभुपाद सुद्धा काय म्हणतात की हे जे आहे हे भगवंत हे कसे आहेत की कल्पवृक्षाप्रमाणे आहेत. मनुष्याला ह्या पासून जे काही हवे असेल ते भगवंत पुरवतात. म्हणजे आपल्याला ह्या देहामध्ये सगळं काही पुरवतात. तथापि ते असं म्हणतात की भगवंत आपल्या भक्ताच्या प्रती पक्षपाती असल्याचे सांगण्यात आले आहे. यावरून
भगवंतांनी आपल्या भक्तावर विशेष कृपा असल्याचे व्यक्त होते. पण असं नाही, भगवंत सगळ्यांना एकसारखं देतात. असं काही नाही की कुणाला थोडं देतात, कुणाला जास्त देतात, असं नाहीये. तर ते आपण कशा रीतीनं घेतो त्याच्यावरून भगवंतांची आपल्यावरती विशेष कृपा होत असते. म्हणजे आपण भगवंतांना कशा रीतीनं स्वाधीन होतो किंवा कशा रीतीनं शरण जातो, त्याच्यावरून भगवंत आपल्याला आपलं सर्व देत असतात. ते आपले कल्पवृक्ष आपल्याला सर्व देत असतात. म्हणून हे भगवंत आणि भक्त यांच्यातील आदान प्रदान हे कर्म सिद्धांताच्या अधीन असल्याचे समजू नये. असे हे आदान प्रदान दिव्य स्थितीमध्ये होते. दिव्य स्थितीमध्ये होते. भगवत भक्ती ही प्राकृत जगातील क्रिया नसून सच्चिदानंद मयी आध्यात्मिक जगातील क्रिया आहे. म्हणजे प्रभुपाद सांगतात की भक्ती ही प्राकृत क्रिया नाही, तर ती आध्यात्मिक जगातील सच्चिदानंद भक्तिमय क्रिया आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपण सगळेजण खरं या पृथ्वी ग्रहाच्या पेक्षा कृष्ण ग्रहाच्या खाली आपण राहिलं पाहिजे. कृष्ण ग्रहाच्या खाली राहिलं तर भगवंत कृष्ण आपली निश्चितपणे आपली ह्याच्यामध्ये जोपासना करतात, आपली वाढ करतात आणि त्याच्यानुसार आपण त्यांना जसं शरण येऊ तसं आपला उद्धार करत असतात. म्हणून आपण हे ग्रह जे आहे पृथ्वी ग्रह त्यांच्या अधीन न राहता आपण आपल्या कृष्ण ग्रहाच्या खाली सर्वांनी राहायला शिकलं पाहिजे. म्हणून आपल्या ह्या ग्रहाला आपण लक्ष देऊन म्हटलं पाहिजे की आपण ह्या ग्रहाच्या खाली आहे. आपण जे वेगवेगळे ग्रह आपण म्हणतो तर ते हे सगळे भगवंतांनीच निर्माण केलेले ग्रह आहेत. अगदी ह्याच्यासाठी सुद्धा जनाबाई म्हणतात की देव तारक तारक देव दुष्टांसी मारक. देव कसा असतो? तारक असतो. आपल्याला आपण हे भगवंतांना तारक असलं आपलं तारण करतात भगवंत नेहमी. आणि तो कोणाला मारतो? दुष्टांसी मारक. दुष्टांना मारतात. आपण पाहिलेले सगळ्या राक्षसांचे वध भगवंतांनी केलेले आहेत आणि जगाला याच्यापासून वाचवलेलं आहे, दुष्टांपासून वाचवलेलं आहे. गीतेमध्ये आदी अंत, गीतेमध्ये त्यांनी सगळं सांगितलेलं आहे, सुरुवात आणि अंत. गीतेमध्ये आदी अंत ऐसे बोले ते भगवंत. भगवंतांनी गीता सांगितले, त्यांनी सगळं काही गीतेमध्ये सांगितलंय. जनाबाई सांगतायत ते काही शिकलेले नाहीत, शिकल्या सवरलेल्या नाहीत की पुस्तकं वाचली आहेत, असं काही नाही. जनाबाई नामदेवांच्याकडे दासी म्हणून त्या काम करायच्या. त्या सांगतायत देव तारक तारक देव दुष्टांसी मारक, गीतेमध्ये आदी अंत ऐसे बोले तो भगवंत. शत्रू लागी आधी मारी, शत्रूला काय करे? आधी मारी. शत्रू लागी आधी मारी, भक्त संकटी रक्षा करी. भक्ताचं संकटकाली पण रक्षा करतं हे आपण भागवतामध्ये पाहिलेलं आहे. गजेंद्राचं उदाहरण पाहिलेलं आहे, अजामिलचं उदाहरण पाहिलेलं आहे की संकटकाली भक्तांचं ते रक्षण करतात. आपण इतक्या साधू संतांची उदाहरणं पाहिलेली आहेत की त्यांचं कसं रक्षण केलं जातं ते. आणि भागवत तर आपण नेहमी वाचतो, त्याच्यामध्ये जनी म्हणे कृपा करी, म्हणजे शत्रू लागी आधी मारी, भक्त संकटी रक्षा करी हरी. जनी म्हणे कृपा करी, जनी म्हणे कृपा करी, भाव पोचे ना अंतरी. आपला भाव कशा प्रकारे त्यांच्यावरती पोचतो त्याच्यानंतर भगवंत आपल्यावर कृपा करतात, हे सुद्धा जनाबाई सांगतायत आपल्याला. आपण म्हणतो की ह्याला शिकलेलं पाहिजे, ह्यांनी कोणी सांगितलं पाहिजे, तर हे काय म्हणतायत? जनी म्हणे कृपा करी, भाव पोचे ना अंतरी. भगवंताचा भाव आपण कशा प्रकारे स्वीकारतो त्यानुसार भगवंत आपल्यावर कृपा करतात. हे कोण सांगते आपल्याला? जनाबाई सांगतात, ज्या नामदेवांच्या घरी दासी म्हणून काम करतात. ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण कोणत्या भावाने भगवंताकडे जायचं. आणि हेच तर आपल्या संतांचं थोरपण आहे सगळ्या, की आपल्याला जे कोणाला कळत नाही, पुस्तकात वाचून सुद्धा आपल्याला कळत नाही, ते संतांना कळलेलं असतं आणि ते संत आपल्याला त्यांच्या आणि साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये सांगत असतात. जनाबाई पुढे म्हणतात, माझे जणी जे जे होते ते ते दिधले अनंत. माझ्याकडे जे जे आहे ते अनंताने दिलेलं आहे. माझे जणी जे जे होते ते ते दिधले अनंत, देह नेहुनी विदेही केले, देह नेहुनी विदेही केले, शांती देऊन मी पण नेले. माझं मी पण, माझा अहंकार कसं केलं? तर शांती दिली मला. माझ्या शरीरामध्ये जे काय होतं पुढं खूप छान आहे, तर ती शांती दिली मला आणि त्याच्यापासून मी पण त्यांनी नेलं, माझं मी पण नेलं, अहंकार कमी झाला आणि त्याच्यामुळे मला शांती मिळाली.
आणि देह, मगाशीच मी विदेहाची अवस्था सांगितली की ह्या देहात असूनही देहात नसलेला विदेही अवस्था, म्हणून देह देऊनी विदेही केले असं म्हटलेले जनाबाईंनी. मूळ नेले हे क्रोधाचे, जनाबाई म्हणतात मूळ नेले हे क्रोधाचे, ठाणे केले विवेकाचे. क्रोध माझा घेऊन गेला आणि त्या ठिकाणी काय केलं, विवेक आणला माझ्या, म्हणजे चांगलं वाईट आणि शांतपणाने सगळं स्वीकारण्याची मला बुद्धी दिली, असं त्या सांगतायत. की मूळ नेले हे क्रोधाचे, ठाणे केले विवेकाचे, निजपदी दिला ठाव, मला ठाव दिला, जणी म्हणे दाता देव. त्या देवाने मला ह्या स्वतःच्या मध्ये एक स्वतःला शांती दिली, समाधान दिलं, आणि मला स्वतःचं अस्तित्व काय आहे हे दाखवलं. हे कोणी दाखवलं, जणी म्हणे दाता देव, हे मला भगवंतांनी दिलं. तसंच मुक्ताबाई सुद्धा म्हणतात, मुक्ताबाई म्हणतात नामबळे देह असोनी मुक्त, नामबळे देही असोनी मुक्त, म्हणजे देहामध्ये आहे आपण तरी पण मुक्त आहे. कसे, नामाच्या बळावर. हे जे काही नाम महात्म्य आपल्याला आतापर्यंत संतांनी सांगितलं, आपण दुसऱ्या अध्यायामध्ये गीतेच्या ऐकलं, त्या नामामध्ये असून नाम की आपल्याला काय होते, कुठली अवस्था प्राप्त होते, हे मुक्ताबाई सांगतात. नामबळे देह असून मुक्त, शांती क्षमा चित्त हरिभजने. हरिभजन केल्याने काय होतं, तर शांती मिळते, क्षमा केली जाते आणि चित्त शांत होतं. हरिभजनामुळे इतक्या गोष्टी प्राप्त होतात. दयाधरा चित्ती, आपण दया धरायची. कशी, दया धरा चित्ती सर्व भूती करुणा, म्हणजे सर्व प्राणी मात्रांवरती दया करायची, करुणा. निरंतर वासना हरिरूपी, निरंतर वासना हरिरूपी. आपले जे काही इंद्रियांचे आपण कोड कौतुक करतो, त्याच्याबरोबर त्या वासनेवरती आपण अधिकार मिळवायचा असेल तर हरिरूपी आपण वासना केली पाहिजे, म्हणजे हरीचं सतत स्मरण केलं पाहिजे. माधव मुकुंद हरिनाम चित्ती, आपण कोणाचं नाव घ्यायचं, माधव मुकुंद हरिनाम चित्ती सर्व पै मुक्ती नाम पाठे. आपली मुक्ती कशाने मिळणार आहे, त्या नामाने मुक्ती मिळणार आहे. म्हणून मुक्ताबाईचे धन हरिनामे उच्चारू, मुक्ताईचे धन हरिनामे उच्चारू, अवघा संसारू मुक्त केला. म्हणून तर हरी कसं मुक्त करणार आपल्याला, हरी नामाचा उच्चार केल्यानेच आपल्याला हरी मुक्त करणारे ह्या संसारातून, ह्या जन्म मरणाच्या चक्रातून, तरच आपण भगवंताच्या सेवेला जाणारे, तरच आपल्याला आपण भगवंतांना प्रिय होणारे. हे आपण भगवंतांना प्रिय होण्यासाठीच्या हे पायऱ्या आहेत, हे जे संत सांगतायत आपल्याला. ते भगवंतांना आपण भगवंतांना कधी प्रिय होऊ, जेव्हा भगवंत आपल्याला प्रिय होतील तेव्हा आपण भगवंतांना प्रिय हो. तेव्हा आपण म्हणू शकत नाही की नाही बाबा तू त्याच्यावरती प्रेम केलं आणि माझ्यावर प्रेम केलं, असं नाही. आपण जेव्हा त्याच्यावरती तेवढं प्रेम केलं तरच भगवंत आपल्यावरती तेवढं प्रेम केणार आहे. त्याच्यासाठी हे संत आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि हेच आपल्याला बहिणाबाई भक्तांसाठी देव काय काय करतात ते सांगतात. त्यांच्या साध्या सोप्या भाषेमध्ये भक्तांसाठी देव काय काय करतात ते. बहिणाबाई काय म्हणतात, खरा देवामध्ये देव पंढरीचा पांडुरंग, खरा देवामध्ये देव पंढरीचा पांडुरंग, अरे एकनाथासाठी कसा चंदन घासतो, अरे एकनाथासाठी कसा चंदन घासतो, सावतेच्या बरोबर खुरपे हातात धरतो. सावतमाळी त्यांच्या बरोबर खुरपे हातात धरतो, म्हणजे त्याची बाग खुरपू लागतो. बोधल्याच्या शेतामध्ये दाणे देतो खंडी खंडी, आला इठोबा महार भरे दामाजीची हुंडी. दामाजीची हुंडी सुद्धा इठोबा महार रूपाने येऊन भरली त्यांनी. कबीराच्या साठी शेले इने झटपट, म्हणजे बहिणाबाईंना सुद्धा माहिती होतं कबीराच्या साठी, कबीराचं काम शेले विणायचं होतं, तर कबीराच्या साठी शेले इने झटपट, जनाबाई बरोबर देव चाले घरोट. जात जे आहे ते जनाबाई बरोबर चालवायचं असं जनाबाई पण सांगायच्या, माझ्या जात दळू लागायचे भगवंत म्हणून. तर ते बहिणाबाई सांगतात, जनाबाई बरोबर देव चाले घरोट, अरे इठोबा सारक दैव दैवत एक, अरे इठोबा सारक दैव दैवत एक, चला घ्या रे दर्शन निघा पंढरीले आज. आजच आपण पंढरीला जाऊयात आणि दर्शन घेऊयात. आपल्या मनातलं आपल्या इठोबाचं स्थान, आपल्या कृष्णाचं स्थान, आपल्या भगवंताचं स्थान आपल्याला जर पाहायचं असेल तर आपल्याला त्यांचं मनापासून दर्शन घेतलं पाहिजे.
मनापासून त्यांना आपण शरण गेलं पाहिजे. आता सध्या 2-3 दिवस झालं जेव्हापासून रामाची प्राण प्रतिष्ठा झाली तेव्हापासून आपल्याला सगळ्यांना आपण सध्या सगळ्या रामनामातच दंग आहे. आपण सध्या सगळेजण काय राम रामातच दंग आहोत, राम रामातच दंग आहोत सगळीकडे. आज तसं पाहिलं तर आपल्या मंदिरामध्ये सुद्धा आता तुकोबाराय काय म्हणतात पाहूयात आपण रामनामाच्या ह्याला. राम राज्य राम प्रजा लोकपाळ, राम राज्य राम प्रजा लोकपाळ, एकची सकळ दुजे नाही, एकची सकळ दुजे नाही. म्हणजे ह्याचा अर्थ राज्य प्रजा व लोकपालक राजा, लोकपालक राजे हे सर्व रामरूप झालेले. आपला भारत पण, भारतच काय जग सुद्धा सध्या रामरूपच झालेला आहे. तर आता हे सर्व काही राम आहे, आता पण हे सर्व काही राम आहे. एका रामा वाचून दुसरे काही नाहीये, एका रामा वाचून दुसरे काही नाही. हे कुठलं, हे तुकोबा महाराजांचं आहे अभंग. मंगळा वाचुनी उमटे ना वाणी, अखंडची खाणी एकी राशी. मंगळा वाचून उमटे ना वाणी, अखंडची खाणी एकी राशी. म्हणजे माझी वाणी राम या मंगल नामाची राशी आहे. माझी वाणी राम या मंगल नामाची राशी आहे. आणि त्या वाणीतून मंगळा वाचून दुसरा शब्द बाहेर पडत नाही. म्हणजे फक्त राम नामच बाहेर पडत आहे. तेव्हा मोडले हे स्वामी ठाया ठाव सेवा, मोडले हे स्वामी ठाया ठाव सेवा, वाढवावा हेवा कोणा अंगे. म्हणजे त्या स्वामी आणि सेवक हे भान नाहीसे झाले आता. कुठले, आपण भगवंतांना कसं म्हणतो स्वामी, तेव्हा ते काय म्हणतात, स्वामी आणि सेवक हे भान नाहीसे झाले. आता ही हाव कोणत्या मार्गाने वाढवावी. म्हणजे इतकं आपण एकरूप व्हावं, इतकं त्या रामनामामध्ये एकरूप व्हावं, की आता आपली असलेली हाव ह्या कोणत्या आणखी मार्गाने वाढवावी. तुका म्हणे अवघे दुमदुमले देवे, तुका म्हणे अवघे दुमदुमले देवे, उरले ते गावे ह्याची आता. म्हणजे सगळं तुकाराम महाराज म्हणतात की जिकडे पाहावे तिकडे एकच हरीचे स्वरूप आपल्याला जाणवते. दुमदुमले आहे म्हणजे हरीच्या नावाने, हरीच्या स्वरूपाने आपण दुमदुमलंय. आता त्याचे आनंदमय मंगळ नाव घ्यावं हेच आता उरलंय. तेव्हा आपण आता राम प्रतिष्ठापन सोहळा सगळ्यांनी साजरा केला, सर्वांनी पाहिला, टीव्हीवर पाहिला, आपल्या बारामतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहिलं की त्यांचं किती मोठं स्वागत केले, आपण जय्यत तयारी केली. आता आपण हे आज सर्व जग राममय झालेलं होतं. आता आपल्या हातात काय, फक्त राम नाम घ्यायचं उरलेलं आहे. तेव्हा सर्वांनी राम नाम घ्यायला चुकू नका. आपल्या प्रभुपादांनी हेच सांगितलेलं आहे, सतत नामस्मरण करा, नामरूपाने तुमचा उद्धार होणार आहे. तरच आपण आपल्या भगवंतांना प्रिय हो. भगवंतांना प्रिय होण्यासाठी, नाहीतर भगवंत काय असं ते कोणावर, जर आपण त्यांची सेवा केली तर ते आपल्यावरती विशेष कृपा निश्चितपणेच धारण करतात. त्यासाठी आपल्याला नामापाठी आपल्याला सतत लक्ष राहिलं पाहिजे. आपलं हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असं लक्ष देऊन नामस्मरण केलं पाहिजे. तरच आपला उद्धार होणार आहे, तरच आपण भगवंतांना प्रिय होणार आहे. भगवंतांना प्रिय होण्यासाठी सर्वांनी आपण हे केलं पाहिजे आणि लक्ष देऊन केलं पाहिजे. एवढंच या श्लोकातून मला जे जाणवलं, उमगलं, ते मी आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला. आपली ही सर्व सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून आपल्या सर्वांना वंदन करते. जे काही चुकलं असेल ते माझं असेल, मला माफ करा. काही कोणाला मांडायचे असतील विचार तर निश्चितपणे मांडू शकता. जर समजा काही प्रश्न असतील तरी विचारू शकता. जर मला उत्तर देता आलं तर मी निश्चितच देईल. आणि मला वाटतं उद्याही आहे आपलं, कारण आपण एक दिवस उशिरा चालू केलेला आहे, तर उद्या परत सर्वांनी 2 वाजता जॉईन व्हायचं आहे. हरी बोल माताजी. हरी बोल माताजी. थँक माताजी. नेहमीसारखंच तुम्ही उत्साहाने अतिशय श्रवणीय आणि खूप उद्बोधक असा क्लास दिला. खूप खूप धन्यवाद तुमचे. तुमचा क्लास नेहमीच म्हणजे माताजींना जेव्हा मी सकाळी फोन केला, त्यावेळेस माताजींची काहीही तयारी नव्हती. परंतु माताजींनी इतक्या कमी वेळेमध्ये एवढा सुंदर क्लास दिला. ती माताजींची एक खासियत आहे आणि सगळ्यांनाच तुमचे जे
वेगवेगळ्या वारकरी संप्रदायाशी कनेक्टेड जे काही उदाहरणं देता, ते खूपच सुंदर असतात. थँक यू सो मच माताजी. खूप खूप थँक्यू. धन्यवाद. सेटिंग चेंज करते मी. कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही हे विचारायचं असेल तर प्लीज विचारू शकता. कोणाला काही विचारायचंय का प्रश्न? चालेल माताजी. थांबूयात आपण. चालेल. बहुतेक तर काही प्रश्न दिसत नाहीये. नाही, नाही. कोणीच चालेल. विचारत. धन्यवाद. उद्या सर्वांनी पुन्हा 2 वाजता जॉइन व्हा. धन्यवाद. अनम्यूट होत नाही माताजी. एकच मिनिट, 1 मिनिट. अनम्यूट होत नाहीये का? हां. हरी बोल. हां, हरिबोल तरी माताजी. माताजी. हां. दंडवत प्रणाम. खूप दंडवत खूप प्रणाम सुंदर माता. क्लास माताजी. खूप छान विवेचन केलंय तुम्ही. अतिशय सुंदर रीतीने. खूपच सुंदर. प्रश्न